बापा बापा, काय अंग खाजून राहिलं हा? काय अंग खाजून राहिलं ह्या कापसाच्या आहे ना? हा, घरातल्या घरात ठेवून टाकलाय 2-3 महिन्यापासून कापूस. हा, इकून टाका ना तो कापूस. हा, किती दिवसाच्या घरातल्या घरातच भरून ठेवलाय. लवकर भाव भेटला इकून टाका. मग अजून भाव की कमी होऊन जाईल तर मग अजून बोंबलत बसान, भाव कमी झाला, भाव कमी झाला. हा, आता भाव आहे तर आता इकून नाही राहिले कापूस. इकून टाका ना तो. पूर्ण अंग चुट खाजत राहते त्या कापसानं. इकून टाका ना, इकून टाका ना तो कापूस. किती दिवसाचा घरात भरून ठेवला आहे तर. हा, अंग खाजते ना त्या कापसानं. थांब ना, अजून 15-20 दिवस तर वाट पाहू. हा, वाढन ना अजून भाव थोडासा. हा, आता 7.5 चालू आहे, वाढन अजून थोडासा. वाढले 100-500 तर तेवढेच आपले पैसे वाढन ना. हा, मग आता काय एवढे दिवस ठेवला आणि मग थोड्याशा घ्यायच्या आहे ना, काय इकून टाकता का तो कापूस? थांब थोडासा, 15-20 दिवस पाहू कसं काय होते तर रेटचं, आणि मग विकून टाकन. या घाई गडबडीत काय नुकसान करायला लावतं काय? हा, वर्षभर पैसा लावा लागते ना कापसाले. आता एवढे दिवस, आता 3-4 महिने तर ठेवला आपण आता घरात भरून. आता 15-20 दिवसासाठी गडबड करून राहिली काय? हा, इकणंच आहे लेखाले आता तो कापूस. अहो, आता मी तशी नाही म्हणून राहिली. हा, का आता 15-20 दिवसाचा विषय नाही आहे, पण आता किती अंग खासते त्यानं. हा, अंग खासते ना पूर्ण. पाहून घ्या बरं, हातपाय खाजू खाजू पूर्ण गुथा येऊन गेले हातापायाले. हा, अंग खासते ना त्याचं. डॉक्टराजवळ जा तर डॉक्टराचे औषधं गोळ्या काम नाही करत. हा, म्हणते कापूस एवढ्याला दिवसपर्यंत भरून नाही ठेवा लागत म्हणते ना घरी. हा, अंग खासते म्हणते. किटकर राहते त्याच्यातले, त्याच्यानं ते अंग खासते. हा, त्याच्यानं म्हणून राहिली इकून टाका. आता किती भाव वाढायचा राहिला, एवढा तर भाव वाढला आता, झाला 7,500 रुपये. हा, आता मागच्या 1-2 महिन्यात तर 6, 6.5, 6, 7.5 चालू होता. आता 1,000 रुपये वाढले ना, 7.5 वाढले तरी घरातच भरून ठेवता कापूस. इकून टाका ना आता. थांब, गडबड नको करू. हा, 15-20 दिवस थांब, आता पाहू थोडेसे 100-200 वाढन तर तेवढेच पैसे वाढन आपले. हा, थांबून जा आता, गडबड नको करू. गडबड नका करू म्हणता ना, मग ह्या कापूस रूम मधून इकडे बाहेर आणून काय ठेवला? हा, सपरीमध्ये पूर्ण खोलकाल करून उघडा वागडा करून ठेवला तो कापूस. हा, चांगला मस्त झाकझूक करून ठेवा होता नाही. चांगला झाकझूक करून ठेवून द्या मग. हा, झाकझूक करून ठेवला तर मग त्याच्यातले मच्छर बाहेर नाही येत ना, काही नाही, मग अंग नाही खाजत ना, काही नाही. हा, तिकडे आणून खुला करून ठेवला. अंग खाजाले तर इथंच कामं करावं लागते मला. हा, पहिले मस्त तिकडे रूम मध्ये अल्लग सल्लग होता तो एका कुंट्यात, आणि इकडे घेऊन आले तुम्ही. हा, तिकडे मस्त झाकझूक करून होता तर इकडे खुला करून ठेवला. झाकझूक करून ठेवा ना, तर झाकझूक करून ठेवा, मग काय होते. अहो, तर तो झाकझूक करून ठेवला म्हणजे जास्त पाल पडते ठेवा नाही लागत त्याच्यावर. हा, आता तो 1-2 महिने तो त्रिपालच एक खाली आणि एक वरता ठेवला होता, तर खालून पूर्ण लागून गेला ना तो कापूस. हा, गरमीनं पशिन्यानं पूर्ण काळा काळा होऊन गेला तो. हा, कमीत कमी 50-60 किलो कापूस खराब झाला तो. हा, म्हणून त्याला थोडासा खुला ठेवला. थोडीशी हवा पाणी घेऊ दे, मग अजून झाकझूक करून ठेवून देऊ. नाही तर डायरेक्ट मार्केटमध्येच घेऊन जाऊ एखादी गाडी भरून. ते व्यापारी माझे मित्र आहे, 2-3 मित्र आहे व्यापारी आहे ते. हा, कापसाचा धंदा करते. ते म्हणणं आहे त्याचं का बा थांबून नाही म्हणते, वाढन म्हणते अजून 100-200. हा, तेवढेच जरी वाढले तर आपले 30-40 हजार रुपये वाचते ना. हा, 30-40 हजार रुपये वर्थ भेटते ना आपले. मग 15-20 दिवसासाठी एवढं मोठं नुकसान करणं पुरते का? थांबून द्या थोडीशी, गडबड नको करू. अहो, तर मग आता हे घरात किती त्रास होऊन राहिला त्या कापसाचा. हा, निरा अंग खाजू 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 परेशान होऊन जाते माणूस. दिवसातून 1-2 वेळा आंघोळ करावं लागते, तरी ते खाजणं बंद नाही होत. हा, आणि तरी तुम्ही 15-20 दिवस करूनच राहिले. काढतो लेकाले, काढतो, थांबून द्या. हप्ताभर थांब, कमीत कमी घेऊन जातो तो कापूस. अजून त्या पोराचा फोन आला होता ना. हा, काल फोन आला होता, पैसे पाहिजे म्हणे 15-20 हजार रुपये. हा, तर त्याला देवाले बी तर पैसे नाही आहे. विकून टाका तो कापूस आणि देऊन टाका त्याला 15-20 हजार रुपये पाहिजे म्हणते खर्चा पाण्याले तर. काऊन पगार नाही होऊन राहिला का त्याचा कंपनीत? हा, पगार नाही होऊन राहिला का त्याचा कंपनीत? त्याला खर्चाले पाहिजे 15-20 हजार रुपये. हा, उलट तर त्यानं पाठवायला पाहिजे. एवढ्या मोठ्या शहरात राहते. हा, एवढ्याला पैसा आहे त्याला कंपनीत. हा, पगार दर महिन्याला भेटते ना. हा, आणि त्यांनी इकडून घरून मागते पैसे. उलट तर त्यानं पाठवायला पाहिजे पैसे. सांगतो त्याला, काही हाय नाही म्हणा, पैसे तूच पाठव म्हणा. आमच्या खर्चा पाण्याला आमच्यात जोड पैसे नाही आहे म्हणा. अहो, आता काही काम असन त्याले. हा, काही काम असन म्हणून मागते ना. आता तसा मागते काय तो? आजपर्यंत मागितले का त्यानं? कसा मागन? हा, कसा मागन म्हणतो? हा, काय कंपनीत जायचं आहे, शहरात राहायचं आहे, करा ना म्हणा. आता राहा तिकडे कोता कारखान्यात 12-12, 13-13 घंटे काम करा आणि घ्या 8-10 हजार रुपये. तेवढ्यात काय होते द्यायचं? हा, मग हे पहिले नाही समजायला पाहिजे काय? मस्त इकडे सेकंदा काही धंदा पाणी करा. हा, इकडे कसे 20-25 हजार रुपये कमावणं होते महिन्याचे आरामात. तेवढं नाही समजत काय द्यायले? चालले तिकडे मोठे तर राहा म्हणा. आता सांगतो दिले, काही पैसे गिसे आहे नाही म्हणा. एक तर हिची बहिणी तर पैसे जवळ आले नाही ना, काही नाही, माल खपला नाही ना, काही नाही, झालं यायचं चालू. हा, याले पाहिजे दिले पाहिजे. सांगतो दिले, काही आहे नाही म्हणा पैसे घ्यायचे. इथं इचिंदे आता माल खपना. आता तो कापूस कसा आहे, आता 20-25 क्विंटल होईन, तर त्याच्यात ते फवाऱ्यावाल्याचे आहे, खातावाल्याची उधारी आहे. हा, अजून लाव लागवडसाठी घेतले होते इकडून तिकडून, त्याच्या उधाऱ्या देणार. हा, मग त्याच्या उधाऱ्या द्यावा पहिले का यायला वाटत बसा? असे बिचारे थांबते वर्षभर. नाही तर कोणते थांबते फवाऱ्यावाले वर्षभर.
आता कापूस शिकल्यावर त्याचे बी देऊन टाक जा आणि थोडेसे राहीन तर 5-10 हजार देऊन पाहिजे त्याले. हा काही काम असेल त्याला तर देऊन दे जा. अजय कामं कर तू, गोष्टी नको करू. सांगितलं ना तुला एकदा काही पैसे आहे ना म्हणा, सांगून देतो त्याला आहे ना म्हणा पैसे. बोल जा तुम्हीच, लाव जा फोन, मी घे नाही सांगत बसत. नमस्कार हो बापू, नमस्कार. अरे किशोर, नमस्कार 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 किशोर, ये. कसा काय आला? फोनही नाही केला त्या. शांते, ता भाऊ आला ना? हा, ता भाऊ आला, अन्न पाणी गिनी दान हातपाय धुवासाठी का उभीच आहे? फोनही नाही केला रे किशोर आला तर. हा एकदम सरप्राईजच दिलं तुम्ही, लय दिवसाचा आला. अहो बाई, मी म्हटलं काय फोन करा. हा डायरेक्ट म्हटलं माझ्या बहिणीला आता डायरेक्ट सरप्राईजच देतो म्हटलं, म्हणून काही मी तुला फोन घेऊन केला नाही, डायरेक्टच येऊन गेलो. बरं झालं आला तर, लय दिवसाचा तू तसाही आला नव्हता. बस मी खुर्ची आणून देतो तुला बसाले. अजून आईची तब्येत गिब्येत कशी आहे रे किशोर? हा आईची तब्येत गिब्येत, आईले बी आता लय दिवस झाले आई आली नाही आणि मी आली नाही तिकडे. आता पाहा लागन, आता ह्या उन्हाळ्यात या लागन मला एखाद्या दिवस गावाले, राहा लागन मस्त हप्ताभर. तसे झाले आता वावराचे कामं गिमं. बरी आहे ना बाई आईची की तब्येत आता बरी आहे. हा फक्त मागं थोडंसं तिला ते लुसतं वाटे, तर दवाखान्यात नेलं, सलाईना गोळ्या पोळ्या इंजेक्शन दिले, तर आराम झाला तिचा. आता तब्येत बरी आहे तिची, आता मस्त टणा नाही, खाते पिते घुमते आराम करते. या लागन रे किशोर एखाद्या डाव, पाहा लागन आईले. येतो ना बाई एखाद्या डाव, काढजो पुरसत आणि बापूली घेऊन येजो, राहायचा मस्त हप्ताभर. हो पाहा लागन रे किशोर, पाहा लागन आता. आणखी सांगा पप्पू, काय म्हणते, झाले वावराचे कामं धंदे? हो बा किशोर, झाले वावराचे सगळे कामं धंदे निपटले. आता फक्त नागरटी फागरटी राहिला आणि वावरातला कचरा काडी साफ करणं राहिलो. बस आता तेवढंच काम आहे. तर नागरटी फागरटी करून ठेवून द्या लागन. हा आणि मग जो कचरा काडी राहते ते एकदम मिरगाच्या तोंडी साफसूफ करून झाडून टाका लागते. हा झाले आता, निपटले जाय समज वावराचे कामं. फक्त ते जे झाडं आहे 100-200 त्या झाडायला पाणी ओल नाही, बस दुसरे कोणतेच कामं नाही राहिले आता वावरातले. आणि तू एक चालू आहे रे कामं धंदे बरोबर? हो बाप्पू, आता चांगले कामं चालू आहे ना पहिल्यापेक्षा. कापूस शिकलाच नाही वाटते बाप्पू? हा कापूस शिकलाच नाही काय? इथं दिसून राहिली पूर्णच्या पूर्ण गंजी. नाही रे किशोर, कापूस आता काढलाच होता इकाले, पण अजून विचार केला का बा 15-20 दिवस ठेवा, भाव अजून वाढतेच. हा आता कसं आहे 7.5 चालू आहे, क्विंटला मागं 100-200 वाढले तर आपला फायदा आहे ना त्याच्यात. हा कसे 30-40 हजार रुपये वाढून जाते. हा म्हणून त्याला ठेवून राखला. नाही बरं आहे ना बाप्पू. हा माल इकाले कधी काही नाही करावं कास्तकारानं. हा आता पाहून घ्या बरं, आता माझ्याजवळ आता जास्त तर नाही, फक्त 3-4 क्विंटल झाला होता, तर इकून टाकला मी 6.5च्या भावानं. आता 7.5 चालू आहे. त्या टायमात जर ठेवला असता आतापर्यंत, आता कसे मला 4-5 हजार रुपये जास्त आले असते त्याच्यावर. पण आता मला वाटलं आता काही भावगी वाढणार नाही बा, त्याच्यानं मी इकवा करून मोकळा होऊन गेलो. हो रे किशोर, जास्त विचारानं म्हटलं ठेवून राखावं. हा पण हे शांतीच बोलली बोंबलत राहते, म्हणे कापूस शिकून टाका. हा अंग खासते. हो ते घ्या म्हणा बाप्पू, अंग बोललं खासते पण या कापसानं, त्याच्यात ते बारीक खिटक राहते की नाही, हे उडते अंगावर. हा मग त्यांना ते तादड येते अंगाला, लालून जाते आणि खाजवा लागते हातपाय. त्याच्यानं आहे थोडंसं येईल कसं अलग सलग जागा असली तर अलग सलग ठेवा लागते. नाही आता आज भरतून त्या तिकडल्या खोलीमध्ये भरून ठेवून देतो त्याला, राहते अलग सलग पडलं एका कोणत्या. हो तसंही जमते ना. नाही तर काही तसंच करा लागेल आता. आणि मी काय म्हणतो बाप्पू, एक काम होतं तुमच्या संग, करान काय एखादं काम? कोणतं रे भाऊ किशोर, कोणतं काम होतं सांग ना. मी काय म्हणतो बाप्पू, मी थोडेसे आता कामं घेतले जास्तीचे. हा उधड्यानं कामं घेतले आहे, हे आपल्या लाईनीचे ठेके घेतले आहे. माझ्याजवळ 20-25 पोलाचं काम आहे, तर त्याच्यानं कसं आहे आता पार्टनर आहे त्याच्यात, तर आमच्याजवळ पडून राहिले पैसे कमी. ते म्हटलं बा 25,000 रुपये भेटले असते तुमच्यापासून, तर काम निघून गेलं असतं माझ्या. महिन्याभरात माझा हिशोब होऊन जाते, महिन्याभरानं देऊन दिले असते म्हटलं तुमचे पैसे वापस. तर जमून द्या 25,000 रुपयाचा जोड. पाय हाय इचिन, गाव बसानी और लुटेरा हाजीर. नाही ना रे किशोर, पैसा पाणीच तर नाही आहे राजा. हा आता पाय बरं, आता कापूस गिपूसही खपाचा आहे, त्या तुरी गिरी आहे तेही खपाच्याच आहे. हा सगळा माल तर घरीच आहे, पण पैसा पाणी कुठून राहणार आहे राजा? पैसाच नाही आहे. नाही तर राहिले म्हणजे देतोच तुले, ते तर माहीतच आहे. हा ते तर माहीत आहे म्हणा बाप्पू, पण कसं आता थोडंसं काम होतं. हा आता मस्त काम घेतलं आणि काम थोडंसं बरं चालून राहिलं. फक्त आपल्याला महिनाभर मजूर वागवणं आहे. हा जसं काम झालं तसंच आपला हिशोब तुरंत होऊन जाते. तोच हिशोब झाला कामाचा का तुम्हाला दुसऱ्याच दिवशी पैसे वापस करून देतो म्हणतो. हा तर पहा ना थोडासा जोड जर लागन तर. नाही ना राजा, पैसा पाणीच तर जवळ नाही आहे. हा इथं याची तर काही घ्यायला पैसा नाही राहून मला जवळ, आणि तू 20-25 हजाराची गोष्ट करतो. हा सध्या काहीच सोयीसाय नाही आहे. पाय इकडून तिकडून होई अरेंज पाय तू. मी काय म्हणतो बाप्पू, हा तसे आता तुम्ही म्हणून राहिले की बा हप्त्यापर्यंत कापूस काढतो, तर कापूस निघाल्यावर जमन काय मग? हा कापूस निघाल्यावर जमन काय? तवा जमले तवाही चालते आपल्याला, 10-12 दिवसांनी जमले तवाही चालून जाते. आता पाहून घे, आता तवाची तर गॅरंटी काही घेऊ नाही शकत मी. हो कारण की कसं आहे, आता माई मागं खर्च कम आहे. एक तर ते औषध पाण्यावाल्याचे देवाचे आहे, हा ते कपडे लत्तेवाल्याचे देवाचे आहे, किराण्यावाल्याची उधारी आहे. हा जिकडे तिकडे उधारीच आहे, त्या खातावाल्याचे पैसे द्यायचे आहे. अजून ते मजुरायचे आणि ते लागवणीसाठी घेतले होते त्याचे पैसे द्यायचे आहे. हा द्यायचं सगळं निरे पिरे करून द्यावं लागन.
आणि अजून पोट्ट्यानं मागितले पैसे त्याला पाठवा लागन 5-10 हजार रुपये. तर त्याच्यानं तर जमणार तर नाहीच राजा, असं वाटते बा मला अंदाज. काय झालं बापू, जमलं गिमलं तर आता कमी जमले तर तेवढे पाहून घेता लेखाले, बाकीचं करून टाकतो मी इकडून तिकडून ॲडजस्ट. काय जा जमलं तर. हो हो ठीक आहे ना किशोर, पाहतो मी, जमलं गिमलं तर तुला फोनच लावतो मी तसा. ठीक आहे ना बापू, ठीक आहे. चला येतो मग बाई, येतो बापू, मग भेटतो. काऊन रे, चालला बी आत्ता झाला आणि चालला बी काय आता? थांब ना आता, मस्त मुक्काम कर. एक तर लय दिवस येत नाही, आता आला तर चाललाय म्हणता आताच. नाही हो बाई, मी असंच इकडे कामाला आलो होतो. इकडे या गावात ते लक्ष्मण भाऊ आहे, त्याला थोडंसं भेटायचं होतं. त्याच्या वावरातला सर्वे करायचा होता, 4-5 तोलाचं काम आहे म्हणे त्याचं. तर तेच पाहायला गेलो होतो. म्हटलं चला बा, जाता जाता भेटून जातो. येईन नाही एखाद्या दिवशी, एखाद्या डाव फुरसत नाही. येतो मग बापू. बरोबर ठीक आहे किशोर, ये मग. पाहिजे तसं, जमलं गिमलं तर पाहिजे मग. बरोबर ठीक आहे ना, जमलं तर मग सांगतोस तुले.